नमस्कार. कुठलंही वाटण न बनवता बनवणार आहोत झणझणीत मसाला रस्सा चिकन. त्यासाठी घेतलंय चिकन मसाला, लसूण, अद्रक, मीठ, धना पावडर, हळद, लाल तिखट आणि दही. त्यासाठी सगळे मसाले आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊया. बॅचलर मुलांसाठी, हॉस्टेलच्या मुलांसाठी एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते. सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत दहीमध्ये मिक्स करून घेऊया. मसाले छान मिक्स झाले की अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायचे. अद्रक लसणाची पेस्ट छान मिक्स करून घ्यायचे. इथं मी चिकन घेतलंय, त्या चिकनवर मीठ लावून घेऊया. दह्याचं मिक्सचर आपण चिकनवर मिक्स करून असं छान मिक्स करून ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिटासाठी याला आपण बाजूला ठेवून देऊया. इथं मी घेतलेत 4-5 कांदे, त्याला छान बारीक कट करून घ्यायचे. खूप सोपी रेसिपी आणि फास्ट तयार होते. तुमच्याकडे अचानक पाहुणे आले तरी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. कुकर गरम करायला ठेवले, त्यात तेल टाकून घेऊया. थोडे खडे मसाले घालून घेणार आहोत आपण त्यात. मी घेतलाय तेजपत्ता, एक मोठी इलायची, हिरवी 2 इलायची, दालचिनीचे 2 तुकडे, काळे मिरे, 1 लवंग आणि आपण चॉप केलेला कांदा, बारीक कापून घेतलेला कांदा आपण त्यात कांदा घालून परतून घेऊया. लालसर होईपर्यंत परतायचं आहे. फ्लेवरसाठी तूप घालून घ्यायचं 1 चमचा. तुपाने छान फ्लेवर येतो त्याला. कांदा छान लाल झालाय, त्यात घालून घेऊया हळद पावडर, धना पावडर, मी इथे चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला घेतलाय अर्धी वाटी, तोही आपण त्यात घालून घेऊया. आपण कुठलंही वाटण वापरणार नाही आहोत, त्यासाठी हा चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला घेतलाय. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटं असं तेलात परतून घ्यायचंय. त्यात आपण हे चिकन घालून घेऊया. दहीला तेल सुटेपर्यंत हे चिकन परतून घ्यायचंय. दह्याला छान तेल सुटले. यात तुम्हाला कितपत रस्सा करायचा आहे त्यानुसार पाणी घालून घ्या. आपण तेच पातेल्यात राहिलेलं दही आणि मसाला त्याचंच पाणी त्यात टाकून घेतलंय. मी आणखी एक थोडंसं पाणी घालून घेणार आहे. आम्हाला रस्सा थोडा जास्त हवा आहे. आणि एक 15 मिनिटं आपण याला शिजून घेणार आहोत लो फ्लेमवरती. पंधरा मिनिटांनी आपण खोलून बघूया भाजी कशी झाली आहे. मस्त. थोडी कोथिंबीर घालून घेऊया. वाव,
अशी पटकन होणारी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.